नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. नुकताच 4-5 राज्यात निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये भाजप आसाम, बंगाल आणि पॉंडिचेरीमध्ये निवडून आलं. काँग्रेस ह्याच्यामध्ये निवडून आलं, केरळमध्ये निवडून आलं आणि तामिळनाडूमध्ये थलापती विजय नावाचा एक नवीन नेतृत्व निवडून आलं. हे थलापती विजय म्हणजे कोण? थलापती विजय हे एक चांगले नट आहेत तामिळनाडूचे. त्यांनी त्यांची एक वेगळी पार्टी उभी केली 2-2.5 वर्षात. आणखी त्यांनी चांगलं यश मिळवलं. 108 सीट त्यांनी मिळवल्या आणि आज ते मुख्यमंत्री पदावर काल परवा ते विराजमान झाले. ते विराजमान झाले तेव्हा म्हणजे आज तुम्ही तामिळनाडूचे आपण तुम्हाला मी हे सांगितलं तर तामिळनाडूमध्ये 6% ख्रिश्चन आहेत. आणखीन साधारणपणे 85% तुमचे हिंदू आहेत आणि बाकीचे सगळे इतर आहेत. पण 6% ख्रिश्चनांचं आजपर्यंत तिथे नेतृत्व आहे. म्हणजे तुमचं करुणानिधी, स्टॅलिन ह्या लोकांचं आणखीन आता विजयचं नेतृत्व आहे. हे ख्रिश्चन नेतृत्व असण्याबद्दल माझा कुठलाच आक्षेप नाही. जॉर्ज फर्नांडिस पण एक चांगला ख्रिश्चन नेतृत्वातला माणूस होता. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. जॉर्ज फर्नांडिस म्हणजे वन मॅन आर्मी म्हटलं जायचं त्यांना आणि अत्यंत देशभक्त असा हा माणूस. पण मला आज याच्यामधनं की जेव्हा जोसेफ विजय हा निवडून आला आणि त्यांनी एक मोठी भव्य रॅली काढली. ती रॅली काढली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जीसस क्राइस्टचा एक फोटो असा त्या रॅलीमध्ये घेऊन तो हिंडला. हे संविधानाला म्हणजे तो हिंडल्याबद्दलही माझं म्हणणं नाही. तो ख्रिश्चन धर्माचा आहे. ख्रिश्चन धर्माप्रमाणे त्यांनी त्या देवाला मानलं त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. एक तर हे ओरिजिनल ख्रिश्चन नाही, हे सगळे बाडगे ख्रिश्चन, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्यांनी ते करण्याबद्दलही माझं म्हणणं नाही. पण आज जेव्हा हिंदू संघ रॅली काढतं, भाजप रॅली काढतं, जय श्रीराम म्हटलं जातं, अयोध्येच्या राम मंदिराबद्दल जेव्हा बोललं जातं किंवा पंतप्रधान अयोध्येच्या राम मंदिराबद्दल हे केलं जातं किंवा भाजपने कुठे जय श्रीराम म्हणून कुठे फोटो बिटो नेलं की लगेच हे काँग्रेस, कम्युनिस्ट, हे DMKवाले हे सगळे जे आहेत हे छात्या बडवत अगदी काय संविधानाचा भंग अमुक तमुक एवढं सगळं अगदी छात्या पिटून रडत असतात हे लोक. आज ह्या कोणालाही असं बोलायची त्याच्यावर टीका करायची यांची हिंमत का नाही? आज राहुल गांधींनी जो त्यांना पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसने, तो ख्रिश्चन म्हणूनच पाठिंबा दिलेला आहे. आणखीन एक लक्षात घ्या, एक सेपरेट व्हिडिओ मी याच्यावर बनवणार आहे. त्या स्टॅलिनच्या मुलाने उदयनिधीने सनातन धर्माविरुद्ध काय काय बोलला आहे. आणखीन आजही सनातन धर्माच्या विरुद्ध काही तो विधानसभेत बोलला. पण एकही माईचा लाल, ही हिंदूंची शोकांतिका आहे, एकही माईचा लाल उठून त्याच्यावर काही बोललेला नाही आहे. हे वेळीच आपल्याला आवरायला पाहिजे. आपल्या सहिष्णुता किती सहिष्णुता. आपण सहिष्णू आहोत म्हणून या धर्मांचं अस्तित्व आहे. आज आपण सहिष्णू आहोत म्हणून हे आज नाशिकचं TCS प्रकरण होतं की हा विजय ख्रिश्चनाचं हे घेऊन किंवा तो उदयनिधी सनातन धर्मावर एवढी टीका करतात. आज हे सगळे ख्रिश्चन एक होत आहेत. तो YSR रेड्डीचा तो पोरग काय त्यांनी तो बाय डिफॉल्ट तो त्या तिरुपतीचा चेअरमन झाला. याच्यावर सुद्धा मी काही व्हिडिओ बनवणार आहे देवस्थानाच्यावर. तर त्यांनी तिथे ह्याच्यामध्ये जनावरांचं फॅट तिरुपतीच्या लाडवामध्ये गेलं. किती म्हणजे ही लोक ही लोक जाणून बुजून आपल्याला त्रास देतात, आपल्या धर्मावर हे करतात. या स्टॅलिनने सुद्धा काही आत्ता 1-1.5 वर्षापूर्वी त्या देवळाच्या इथे
कुठल्या तरी ते हे पेटवणं वगैरे बंदी आणली होती त्यांनी. सुप्रीम कोर्टात जाऊन त्याच्यावर हे करावं लागलं. अरे तुम्ही साले बाडगे आहात. आणखीन तुम्ही आज हिंदुस्थानातून तुम्ही हिंदूंनाच हे करतात. आणि बघा हे असं केल्याने हे नष्ट होत आहेत. DMK पडलं परत येण्याची शक्यता नाही. तृणमूल काँग्रेस संपल्यात जमा आहे. अखिलेश संपणार आहे. शरद पवार संपत आहेत. लालू यादव संपल्यात जमा आहे. हे सगळे धर्मांध लोक, धर्मविरोधी लोक आहेत. या धर्मविरोधी लोकांना देव तर हे करतोच आहे, पण आपण संघटित होऊन ही दादागिरी ह्यांची चालून दिली नाही पाहिजे. आज बंगालमध्ये बघा काय ॲक्शन होतात आणि त्या ॲक्शन होणार आणि व्हायला पाहिजे. नाहीतर हे आपल्याला जगणं मुश्किल करून टाकतात. आज हे सगळे एक होत आहेत. आज स्टॅलिनचा मुलगा याच्यात बोललाय, पण कोणी काही बोललेलं नाही आहे. कुठली रिॲक्शन नाही आहे त्याच्यावर. अशा वेळीसुद्धा ही लोक कुठे आहेत? सगळी धर्म अभिमानी लोक कुठे आहेत? म्हणजे मी काँग्रेस हे धर्म अभिमानी नाही, ते देश अभिमानी पण नाही. ते फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अभिमानी. कम्युनिस्ट तर ते धर्मद्वेष्टेच. कम्युनिस्ट काय, समाजवादी पार्टी काय, हे सगळे धर्मद्वेष्टे लोक आहेत. तर हे जे काय आहे संविधान म्हणजे काय? हिंदू धर्माला शिव्या म्हणजे संविधान नाही. आणि हे खपून घेतलं जाणार नाही आणि हे आपण खपून घेता कामा नाही. आज एवढंच. धन्यवाद.